स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. काल संध्याकाळी इव्हिनिंगला ब्लॉग चालू केला होता, पण पुढच्या काही कारणास्तव ब्लॉग पूर्ण नाही झाला आणि खूप दिवसापासून आपले ब्लॉगही नाही आलेत. कारण त्याचं होतं की मी गावी गेलेली होती आणि आमची मोठी आई आहे म्हणजे बडी मम्मी, त्या एक्सपायर झाल्या. त्याच्यामुळे त्यांच्या इथेच होत्या, त्या भावाकडे राहत होत्या. तर इथूनच नेलं होतं. मग त्याच्यानंतर गावी गेलो, तिथे सगळं कार्यक्रम वगैरे झाला. तर त्याच्यामुळे मग इतक्या दिवस झालं व्हिडिओ वगैरे नाही आला. तर म्हटलं काल सुरुवात करूया, पण कुठून सुरुवात करायची, इतक्या दिवसानंतर जो गॅप येतो त्याच्यामुळे मग काही कळत नव्हतं. म्हटलं चला थोडीशी आवराआवर होती 2 दिवस. मग त्याच्यानंतर म्हटलं आता काल इव्हिनिंगलाचा स्टार्ट केला होता, पण म्हटलं चला आता तो पूर्ण नाही झाला कंटिन्यू. त्याच्यामुळे मग आता नवीन सकाळ झालेली आहे आणि आता वाजत आहे 12. तर म्हटलं सकाळची धावपळ होती. तर आज आहे गुरुवार श्रावण महिन्यातला. बाकीचे श्रावण महिन्याचे दिवस तर असेच गेले, सगळे वार वगैरे सगळं मला करायचं होतं, ते सगळं राहिलं. पण म्हटलं आज शेवटचा गुरुवार आहे म्हणजे श्रावण महिन्याचा, तर आज तरी सुरुवात करूया. तर आजपासून मी स्वामी समर्थांच्या 11 गुरुवाराची सुरुवात करणार आहे व्रताला. तर ते मी कशाप्रकारे करते, कशी करते, आधीही मी भरपूर केलेले आहेत, पण आता परत चालू करणार आहे. तर तेच मी तुमच्यासोबत सगळं आजचं माझं रुटीन असणार आहे. आणि छानपैकी कारल्याची भाजी बनवत आहे, तर ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. तर चला बघून घेऊया छानपैकी चमचमीत मसाला कारले कसे बनवायचे. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप छान आणि टेस्टी लागते, अगदी खाण्यासाठी छान लागतं आणि कडू वगैरे काहीही लागत नाही. आणि भरपूर अशी हवा सुटलेली आहे, हे बघा. खूप हवा वगैरे येते आणि पाऊस वगैरेही आहे आमच्याकडे, भरपूर पाऊस आहे. पण म्हणजे थोडं 5-10 मिनटं असं ऊन पडतं आणि परत पाऊस येतो. तर चला आपली कामं तर काही थांबणार नाहीत, कपडे वगैरे सगळे कामं वगैरे आवरून झालेली आहेत, स्वयंपाक करत होते. मग बाकीचं पुढचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. चला. तर सगळ्यात आधी इथे कारले कट करून घेतलेले आहेत, हे बघा. याला 4 अशी कट करायची आहेत आपल्याला कारले. म्हणजे हे बघा, असं कारलं घ्यायचं, मोठं असेल तर, लहान असले तर काही नाही, ते अख्खंच आपल्याला मागचं पुढचं कट करायचं. आणि त्याच्यानंतर इथे मिडलमध्ये कट द्यायचा आहे, कारण कारलं मोठं आहे. आणि याला 4 आपल्याला भाग करून घ्यायचे त्याचे, हे बघा या पद्धतीने. याला 4 कट मी इथे करून घेतलेले आहेत. मधल्या बिया जर जास्त असतील मोठ्या तर त्या काढून घ्यायच्या आहेत. कवळं असलं की नाही काढलं तरीही चालतं. तर अशा पद्धतीने मी सगळे कारले इथे कट करून घेतलेले आहेत, हे बघा या पद्धतीने. आधी स्वच्छ धुवून घेतले होते, नंतर याला कट करून घेतलेलं आहे. या पद्धतीने कारले आपल्याला कट करायचं आहे. तर 3 ते 4 कारले मी मीडियम साईजचे घेतले होते, ते कट करून घेतलेले आहेत. तर इथे पाण्यामध्ये आपल्याला इथे टाकून घ्यायचे. सगळ्यात आधी पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचा मी इथे पाण्यात मीठ टाकलेलं आहे. त्याच्यात आपण कारले टाकून देऊया. या पद्धतीने मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला कारले ठेवून राखायचे. जवळजवळ याला 20-1 मिनिटापर्यंत आपण कारले ह्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत मिठाच्या पाण्यात. याचा कडवटपणा जाण्यासाठी मदत होते. तर अशा पद्धतीने मी इथे बुडवून ठेवलेले आहेत. आता हे साईडला ठेवते. तर आपण छानपैकी मसाला कारले करणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे कांदा कट करून घेतलेले आहेत. 3 कांदे मीडियम साईजचे घेऊन ते कट केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इथे टोमॅटो, कढीपत्ता आणि थोडेसं आपल्याला इथे कोथिंबीर लागणार आहे. तर टोमॅटोही कट करून घ्यायचे. आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा अगदी थोडासा आपल्याला गुलाबी रंगावर इथे भाजून घ्यायचा आहे. बाकीचं साहित्य आपल्याला तसंच घ्यायचं, फक्त कांदा थोडासा गुलाबी रंगावर इथे परतून घेऊया आपण. कांदे छान इथे गुलाबी रंगावर परतून झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घ्यायचे ताटामध्ये. जास्त नाही भाजायचे आपल्याला. आता हे थंड झाले की आपण हे मिक्सरमध्ये छानपैकी हे वाटण वाटून घ्यायचे.
आता हा सगळं वाटण मी इथे वाटून घेणार आहे. याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. तुम्ही केवळ अख्खाही घेऊ शकता. 2 टोमॅटो आहे ते टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा याच्यामध्ये. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे थोडासा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. आता हे आपण वाटून घेऊया. इथे गॅसवर मसाला वाटून झालेला आहे. छानपैकी वाटून घेतलेला आहे बारीक. त्याच्यानंतर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर कढईमध्ये आता आपण कारले आहेत पाण्यामध्ये ठेवलेले ते काढून कढईमध्ये आपण परतून घेऊया. छानपैकी त्यांना परतून पाण्यातून स्वच्छ कारले दाबून काढून घेतलेले आहेत आणि हे तेलामध्ये सोडून द्यायचे. मस्तपैकी याला छान परतून घ्यायचे. कारले छानपैकी इथं परतून होतात ते. तर हे बघा या पद्धतीने थोडे होत आले ना, छानपैकी त्याचा कलर ट्रान्सफर होत आला, छान गोल्डन त्याला कलर येत आहे. तोपर्यंत आपण याला परतून घ्यायचे आणि थोडेसे सॉफ्ट करून घ्यायचे याला. हे बघा कारले छान पैकी असे परतून झालेले आहेत आणि थोडे थोडे सॉफ्ट सुद्धा झालेले आहेत. तर अगदी त्याच्या मागचं बेस सुद्धा अगदी सॉफ्ट झालेलं आहे. तर आता आपण कारले काढून घ्यायचे. असे तेलामध्ये परतून घेतले ना तर कारले कडू लागत नाही, अगदी छान लागतात टेस्टी असे. तर म्हणून हे परतून घ्यायचे थोडे तेलामध्ये. तर आता झालेले आहेत, काढून घ्यायचे आता हे. तर इथे ताटामध्ये हे काढून घेते मी. हे बघा छान असे मस्त झालेले आहेत. आता याच्यात आपण अजून थोडं तेल ॲड करायचं. तुमच्याकडे जिरं असेल तर थोडं जिरं टाकायचं याच्यामध्ये. आणि हे चण्याचं पीठ घेतलं आहे 2 चमचे ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी. तर ते मी इथे टाकून घेते तेलामध्ये आधी, कारण मसाला आपला छानपैकी वाटून झालेला आहे. मग तो मसाला आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे. कारण चण्याचं पीठ कच्चं असतं, त्याला छानपैकी इथे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर वाटून घेतलेला हा मसाला, हे बघा अगदी छान असा वाटून झालेला आहे, हा टाकून घ्यायचा. हा मसाला इथे परतून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. छानपैकी मसाला असा परतून घ्यायचा तेलामध्ये. आता इथे आपण रुटीन मसाले टाकून घेऊया. याच्यात आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. धना पावडर टाकून घ्यायची आहे 2 चमचे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे 2 चमचे. तुम्ही किती खाता त्यानुसार घ्या. इथे थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे 2 चमचे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला वाटला होता त्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते पाणी आपण याच्यात टाकून देऊ. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं मसाला परतून घेतलेला आहे इथे. याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि मसाल्याला तेल सुटतं तोपर्यंत आपण इथे परतून घेऊया. दोन ते 3 चमचे इथे पाणी टाकून घेतलंय आणि आता मिक्स करून घ्यायचं आणि छान याला परतून घ्यायचं. ते बघा मीडियम फ्लेमवर मसाला छान इथे परतून घेतलाय आणि तेलही सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता याच्यामध्ये आपण जे कारले फ्राय करून घेतले ते अशा पद्धतीने इथे सोडून घ्यायचे. याला छान कट करून घेतलं तर आपण म्हणून भरण्याची काहीच गरज नाही आहे. त्याच्यात मसाला बरोबर त्याच्यात आपण 4 कट दिले आहेत ना,
तर त्याच्या साहाय्याने त्याच्यामध्ये छानपैकी मसाला असा मध्येपर्यंत जातो. तर आपण मसाल्याच्या भागाचं थोडंसं इथे मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार थोडं. मिक्स करून घ्यायचे छानपैकी कारले. आणि आता याला मसाल्यामध्ये तुम्हाला थोडी ग्रेव्ही हवी असेल तर याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि छानपैकी आता याच्यामध्ये 4 ते 5 मिनटं मसाल्यात शिजू द्यायचे आहेत आपल्याला. कारले मस्त परतून घ्यायचे. भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. तर आपले कारले सुद्धा बघून घेऊया थोडे शिजले आहेत. तर आपण याच्यामध्ये आमचूर पावडर टाकून घेऊया. सगळ्यात शेवटी आमचूर पावडर टाकायची 1 चमचा. छान असा टेस्ट येतो भाजीला. मिक्स करून घ्यायची आणि याला परत 1 ते 2 मिनटं छान इथे परतून घेऊया. उकळी काढून घ्यायची 1-2 मिनटं. थोडंसं याला झाकून देते मी. अर्धवटच झाकायचं, नाही तर पूर्ण तेल उडतं याचं. याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आपली भाजी छान चमचमीत मसाले कारले तर हे बघा अशा पद्धतीने छान मस्त अशी कारल्याची भाजी तयार होते आणि कडूही नाही लागत. अगदी मस्त रेडी झालेली आहे. तर गॅस बंद करते मी इथे. तर इथे कारलं मी इथे वाढून घेते, प्लेटमध्ये काढून घेते का. हे बघा छान असे कारले आपले शिजून जातात तेलामध्ये. मस्त असे परतून घ्यायचे. इथे रेडी झालेला आहे. चपाती बनवली आहे आणि कारल्याची छान मस्त चमचमीत मसाला कारले आणि त्याच्यासोबत कांदा आणि इथे लिंबू घेतलेला आहे. तर या पद्धतीने कारले बनवले ना अगदी छान टेस्टी आणि मस्त असे लागतात, चविष्ट. बिलकुल कडू लागत नाही. तर चला इथे मी आता स्वामी समर्थांच्या 11 गुरुवाराच्या व्रताला सुरुवात करत आहे. तर त्याचीच मांडणी मी इथे करून घेत आहे. तर मांडणी कशी करायची असते, बऱ्याच जणांना प्रश्न असतो की स्वामी समर्थांच्या गुरुवाराचे व्रत करावे, कशी करावी आणि त्याची मांडणी कशी करावी. अगदी साधी सिंपल असते. पण तुम्ही जर उपवास करणार असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, मूर्ती किंवा फोटो. कारण आपण त्यांच्या साक्षीनेच त्यांचं व्रत करत आहेत, तर त्यांचा फोटो तर असायलाच पाहिजे. कारण त्यांनाही माहीत असायला हवं की आपण त्यांचे व्रत वगैरे करतो आहोत, स्वामी चरित्र वाचतो आहोत. त्याच्यानंतर मांडणी, तर खाली स्वस्तिक काढून घेतलं आहे. त्याच्यावर पाट ठेवलेला आहे. रांगोळीने खाली स्वस्तिक काढलं, त्याच्यावर पाट ठेवलं. पाटावर पिवळा कपडा अंथरून घेतला आहे. त्याच्यानंतर बाजूला समई लावली. अग्नीच्या साक्षीनेच आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करत असतो, तर ती मी इथे करून घेत आहे. अग्नी प्रज्वलित केली, शुभं करोती म्हटलं, पूजा वगैरे करून घेतली. आता पाटावर एका साईडला तर आपल्याला सुपारी मांडून घ्यायची आहे गणपती म्हणून. तर त्याच्यासाठी तांदूळ वगैरे ठेवून घेतलेले आहे. आधी तांदूळाची रास करायची, त्याच्यानंतरच त्याच्यावर गणपती, मग तुम्हाला कोणतीही देवता मांडणी करायची असेल तर ती करायची. तर तिथे खाली तांदूळ ठेवले, त्याच्यावर सुपारी ठेवून घेत आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे फोटो आहे. फोटोची कॅरी बॅग वगैरे मी काढलेला नाही, तो पेपर तसंच राहू दिलेला आहे. कारण आपण डेली अष्टगंध वगैरे लावतो, तर त्याच्याने ते खराब होतो. तर त्याच्यामुळे मी राहू दिलेला आहे तसाच. तर त्याच्यावर फक्त मी पाणी वगैरे शिंपडून घेणार आहे. फोटो ठेवला, फोटोच्या खाली आधी थोडे तांदूळ टाकले, मग फोटो ठेवलेला आहे. आणि हे बघा या पद्धतीने असं पाटावर शंख आणि
शंख ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर तिकडे साईडला मी इथे घंटीसुद्धा ठेवून घेणार आहे. ह्या 2 गोष्टी आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे पूजा वगैरे करून घ्यायची आहे. रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे मिनी पाटाच्या समोर आधी. त्याच्यानंतर अष्टगंध वगैरे लावून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीचा छानपैकी अभिषेक वगैरे करायचा आहे. पंचामृत घ्या किंवा दुधाने करा आणि मग स्वच्छ पाण्याने करा. त्याच्यानंतर त्या मूर्तीची स्थापना तुम्ही पाटावर करायची आहे. तर माझ्याकडे तर फोटो आहे, तर ते पंचामृत मी ते काय केलेलं नाही, स्नान वगैरे घातलेलं. मी फक्त थोडंसं असं फुलाने पाणी शिंपडून घेतलं होतं आणि फोटो छान पुसून वगैरे घेतला आणि त्याच्यावर फुलं वगैरे ठेवून घेणार आहे. पिवळे फुलं आणायचे आहेत. तुम्हाला आजच्या दिवशी भेटले तर ठीक आहे, नाही भेटले तर कोणतेही चालतील. त्याच्यानंतर तुळशीपत्र वगैरे लागणार आहे, ते सुद्धा अर्पण करायचं आहे स्वामींना. तर सगळीकडे पूजा वगैरे करून घेतली आणि फुलं वगैरे ठेवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर गणपतीचीही पूजा करून घ्यायची आहे. सगळ्यात आधी गणपतीची पूजा वगैरे करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे फुलं वगैरे वाहून घ्यायचे आहेत सगळ्या वस्तूंना. तर स्वामींचे व्रत करण्यासाठी काही जास्त आपल्याला मांडणी वगैरे नसते, अगदी साधी सिंपल आहे आणि साध्या भोळ्या मनानेच आपण स्वामींची मनापासून अगदी पूजा करायची आहे. तुम्ही मनापासून जितकी करणार आहात ना, तितकंच छान तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार आहे. आणि खूप असं तामझाम करायचे काहीच हे नाही आहे. तुम्हाला मनामध्ये इच्छा आहे ना, खूप मनापासून तुमची झाली असेल इच्छा, तर तुम्ही स्वामींचं व्रत सुरू करू शकता. कोणत्याही गुरुवारी ॲक्च्युली ते सुरू करू शकतात. पण आता श्रावण महिना आहे तर बरेच जण श्रावण महिन्यापासूनही करतात. मग मीही बाकी होता, तर म्हणून हा गुरुवार शेवटचा होता श्रावण महिन्याचा, म्हणून म्हटलं चला व्रत वगैरे करून घेऊया. तर तेच मी ते सुरुवात करून घेतलेली आहे आणि स्वामींसाठी पाण्याचा छोटासा गडू इथे भरून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर स्वामींना लागते खडीसाखर. खडीसाखरेचा हा नैवेद्य स्वामींना ठेवायचा आहे. खाली चौरंग बनवून घेतलं, त्याच्यानंतर खडीसाखर ठेवली, पाणी फिरवलं. त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य समर्पण, आम्ही हा जो मंत्र असतो नैवेद्य दाखवण्याची पद्धत, ती करून घ्यायचं आहे. तर ते झाल्यानंतर पुढचं आपल्याला वाचन वगैरे सगळं करायचं असतं. तर इथे केळाचा नैवेद्यसुद्धा मी इथे ठेवून घेतलेला आहे. पिवळं फळ तुम्हाला आणायचं आहे त्या दिवशी आणि नैवेद्याला ठेवायचं आहे. तर अगरबत्ती, धूप, धूप हे सगळं ओवाळून घ्यायचं आहे. जशी आपण पूजा करतो इतर त्याचप्रमाणे असतं आणि अशा पद्धतीने सगळं करून घेतलेलं आहे. उपवास जर सुरू करायचा असेल कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरू करू शकता आणि जर तुमच्या पाळीचे दिवस वगैरे असतील तर त्या दिवसात गुरुवार आला तो गेला तर तो गुरुवार ह्या गुरुवारमध्ये मोजायचा नाही. तर अमावस्या आणि पौर्णिमा असेल आणि गुरुवार असेल त्या दिवशी, पण तुम्ही जर पौर्णिमा आणि अमावस्या जर करत असाल किंवा मग गुरुवारी तुमचा इतर उपवास जर येत असेल तर तुम्ही फक्त तुमचा जो गुरुवार आहे तोच उपवास करायचा आहे. एका दिवशी जर 2 व्रत आले ना तर 2 व्रत होऊ नाही शकत, एकच व्रत होतं. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. तुमचा जर हा गुरुवार चालू असेल आणि गुरुवारच्या दिवशी दुसरा उपवास आला आहे तर तो तुम्हालाही करायचा आहे. पण तुमचा गुरुवारही चालू आहे तर तुम्ही फक्त हा गुरुवारच करायचा आहे. म्हणजे कोणताही इतर असो, तुमचा हा गुरुवार असो किंवा नसो, 2 उपवास जर आले तर एकच तुम्हाला कोणताही कंटिन्यू करता येणार आहे. 2 उपवास जर एकाच दिवशी आले तर एकच करू शकतो असं म्हणतात. तर याच्यानंतर साधी सोपी मांडणी असे आहे, हे बघून घ्या तुम्ही. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला वाचून घ्यायचं आहे स्वामी चरित्र वगैरे. पूजा वगैरे माझी सगळी छान करून झालेली आहे. तर अमावस्या आणि पौर्णिमा आली त्या दिवशी तरीसुद्धा तुम्हाला हा उपवास करायचा आहे, पूजा करायची आहे. अमावस्या काही वाईट नसते, चांगलीच असते. म्हणून अमावस्येच्या दिवशीसुद्धा गुरुवार आला तर तुम्ही हा उपवास करू शकता. तर समय वगैरे लावून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने आणि धूप ओवाळून घेतलेला आहे मी ते सगळं. त्याच्यानंतर पाट वगैरे ठेवून घेणार आहे मी इथे आता. तर पाटावर इथे पुस्तक, कारण म्हणतात की मांडीवर किंवा हातात घेऊन कधीही पुस्तक, कोणती कथा, आरती काहीही असो हे वाचायचं नसतं. हातात घेऊनही नाही आणि मांडीवर घेऊनही नाही. तर म्हणून पाट घेतलेला आहे. पाटावर आता मी इथे बघा संकल्प मी सकाळीच सोडला होता, हे तुम्हाला सांगायचं सुद्धा राहिलं. संकल्प सोडायचा आहे. कोणतंही व्रत तुम्ही सुरू करत असाल आणि स्वामी समर्थांचं व्रतही सुरू करत असाल तर सगळ्यात आधी सकाळी आंघोळ झाल्यावर देवापुढे बसायचं
देवाऱ्यात आपल्या स्वामींचा फोटो वगैरे असतोच, तर संकल्प सोडवून घ्यायचा आहे की स्वामी, मी आता तुमच्या व्रताला सुरुवात करत आहे, तो निर्विघ्न पार पूर्ण पाडू द्या आणि सगळी सेवा माझ्याकडून तुम्ही करवून घ्या. तर अशा पद्धतीने सगळं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हातामध्ये अक्षदा टाकायच्या, पाणी टाकायचं आणि फुलं टाकायचं आहे आणि हे सगळं बोलून तुम्हाला हे तामणात सोडून घ्यायचं आहे. याला म्हणतात संकल्प करणे. तर कोणतंही व्रत तुम्ही सुरू करत असाल तर त्या देवतेचं आव्हान करायचं आहे, त्याला प्रार्थना करायची आहे की सगळं व्यवस्थित होऊ द्यायचं आणि मग तुम्हाला अशा पद्धतीने संकल्प सोडायचा असतो. कोणतंही व्रत करा तुम्ही तर संकल्प सोडवायचा असतो. संकल्प खूप महत्त्वाचा असतो. संकल्प केला म्हणजे आपण त्याच्यात बांधले जातो आणि आपल्याकडून छान अशी व्रताची सुरुवात होत असते. तर संकल्प महत्त्वाचा आहे, तो जरूर करायचा. तर मग आता करून दाखवला तुम्हाला मी, सकाळी झालेला आहे पण म्हटलं चला आता दाखवूया तुम्हाला. त्याच्यानंतर इथे वाचून घेत आहे मी. इथे स्वामी स्तवन आहे ते आपल्याला वाचून घ्यायचं आहे. तर स्वामी स्तवन नित्यसेवेचं पुस्तक असतं, जे आपण नित्यसेवा करतो त्याच्यामध्ये आहे, फर्स्ट पेजवरच आहे ते. तर ते आपल्याला पूर्ण वाचून घ्यायचं आहे. स्वामी चरित्र वाचण्याआधी स्वामी स्तवन वाचायचं. त्याच्यानंतर व्रत कसे म्हणजे काय काय वाचावं, ह्या दिवशी कोणकोणती सेवा करावी. तर या दिवशी तुम्हाला सगळ्यात आधी स्वामी स्तवन वाचून घ्यायचं आहे. मग तुम्हाला डायरेक्ट तुम्ही स्वामी चरित्रही वाचू शकता, नाहीतर मग तुम्ही आधी 11 माळी स्वामी समर्थ जप करून घ्यायचा आहे तुम्हाला. 11 माळी जप रोजचा वेगळा असतो आणि रोज तुम्ही जर करत असाल आणि ह्या गुरुवारही आला आहे तो वेगळा आणि हा वेगळा, हा फक्त व्रताचा आहे आणि डेली जो तुम्ही सेवा करता ती वेगळी आहे. ती तुमची नित्यसेवा झाली ती वेगळी, तुम्ही ती करायची आहे कंपल्सरी वेगळ्या ह्याच्याने, याच्यात ती ॲड होऊ नाही शकत. तर 11 माळी स्वामी समर्थ जप करायचा आहे. त्याच्यानंतर 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणून घ्यायचा आहे. तारक मंत्र असतो तो याच्यामध्ये नाही आहे, नित्यसेवेमध्ये तुम्हाला तो मिळून जाईल. याच्यावर मोबाईलवर वगैरे तुम्ही काढला नाही, यूट्यूबवर सर्च केलं तर लिहून घ्यायचा आहे एका पेपरवर आणि तो 11 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही कधी हे आधी वाचू शकता किंवा मग स्वामी स्तवन वाचू शकता. त्याच्यानंतर हे तुम्ही 11 माळी स्वामी समर्थ जप, मग 11 वेळा तारक मंत्र, त्याच्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र वाचून घ्यायचं आहे. तर मी आधी 11 माळी वगैरे जप करून घेतलेला आहे, स्वामी स्तवन वाचून घेतलेलं आहे. स्वामी सारामृत मी आता वाचायला घेतलेला आहे. तर तारक मंत्र मी नंतर म्हणणार आहे, तो माझा बाकी आहे. पण आता म्हटलं चला हे 21 अध्याय आहेत स्वामी चरित्राचे. तर स्वामी चरित्राचे पूर्ण 21 अध्याय आपल्याला एका बैठकीत वाचायचे असतात. पण तुम्हाला खूपच काही प्रॉब्लेम आहे, घरात खूपच अडचणी आहे, थोडं कामाच्या ह्याच्यात जमणार नाही, तर त्याला मला स्टार्टिंगला हे बघा, तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल, ज्यांना खूप सवय झालेली आहे, जे नेहमी करतात, त्यांना अगदी 1.5 ते 1.5-2 तासात ते वाचून घेतात. 1-1.5 तास लागतो जास्तीत जास्त. मला आज खूप दिवसानंतर वाचलेलं आहे, तर मला आज पूर्ण 3 ते 3.5 तास लागले, म्हणजे 3 तास लागले, 2.5 तास. तर 2.5-3 तास लागले मला तरी वाचायला. हळूहळू वाचलं मी, कारण खूप मोठं आहे 21 अध्याय, म्हणजे थोडे छोटेच आहेत, काही जास्त नाही त्याच्यात, पण तरीही मला इतका टाईम लागलेला आहे. तर तुम्ही बघा तुमच्या टायमानुसार तुम्ही कसं वाचता, किती टाईम लागतो तुम्हाला. तर स्वामी चरित्र सारामृत हे तुम्हाला पूर्ण 21 अध्याय एका बैठकीत वाचायचे आहेत. तुम्ही जर वाचून असणार शकणार तर अर्धे तुम्ही एका बैठकीत वाचायचे आणि त्याच्या पुढचे अर्धे हे तुम्ही नंतरही वाचू शकता. म्हणजे त्याच दिवशी आणि त्याच सकाळी तुम्ही अर्धे वाचा, संध्याकाळी अर्धे वाचा, किंवा मग मी संध्याकाळी जशी मांडणी केली आहे, सकाळी माझं जमत नाही, मी जवळजवळ 3-3:30ला मांडणी वगैरे केली. त्याच्यानंतर मी तिथे म्हणजे मांडणी वगैरे करून पूजेला बसली आहे आणि एका बैठकीत मी इथे वाचून घेतलेलं आहे सगळं 11 माळी. आणि हे सगळं करत करत मला पूर्ण 3-3.5 तास झाले हे सगळं सेवा करत. तर बघा तुम्हाला कोणत्या टायमात ॲडजस्ट होतं त्या टायमाने तुम्ही इथे करून घ्यायचं आहे. अगदी साधं सिंपल व्रत असतं, आपण ते अगदी सोप्या पद्धतीने करायचं आहे.
हे व्रत तुम्ही संध्याकाळी उपवास सोडायचा आहे, सकाळी उपवास करायचा आहे. फलहार वगैरे घेऊ शकता तुम्ही, कारण एक टाईम उपवास सोडतो तर त्याच्यामध्ये साबुदाणा भगर वगैरे काही नाही खायचं. पण तुमच्या काही उपाशी नसेल रावलं जात तर तुम्ही साबुदाणा खाऊ शकता. भगर नाही खायची, ते अन्नासारखंच म्हटलं जातं, तर ते नाही खाऊ. 2 टायमाचा उपवास असेल तर 1 टाईम तुम्ही भगर खाऊ शकता. तर रात्री तुम्ही उपवास सोडायचा आहे. रात्री उपवास सोडण्याआधी तुम्हाला आरती वगैरे करून घ्यायची, दिवा वगैरे लावून घ्यायचा, छानपैकी नैवेद्य बनवायचा. तुम्ही काहीही बनवा, तुमच्या इच्छेनुसार आहे ते. जो स्वयंपाक असेल तो स्वामी स्वीकारच करतात. तुम्ही मनापासून देताय स्वामींना, ते खरंच तुमचा स्वीकार करतील. अगदी मनापासून तुम्ही जर केलेलं आहे ना, तर स्वामी नक्की ऐकतात तुमचे हाक. तर अशा पद्धतीने मी इथे वाचून वगैरे घेत आहे. खूप टाईम लागतो त्याला वाचण्यासाठी, मला तरी लागला. तर बघा, या पद्धतीने मी साध्या पद्धतीने हा व्रत करत असते. आधीसुद्धा केलेलं आहे आणि व्रत 11 गुरुवार आपले झाल्यानंतर मध्ये काही अडचण येते, त्या दिवसाचा तो तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन हे व्रत तुम्ही करू नाही शकत. तुमच्या घरी जेव्हा तुम्ही असाल तेव्हाच हा व्रत गुरुवारचा पकडायचा आहे. उपास मात्र तुम्ही करायचा, पण तो 11 गुरुवारमध्ये मोजला नाही जाणार. तुमचे पिरियडचे दिवस असले तर तोही मोजला नाही जाणार. आणि दुसऱ्याच्या घरी हे उपवास, फक्त आपण उपवास पकडायचा, पण तो उपवास पकडलेला 11 गुरुवारमध्ये मोजला जात नाही. तुमच्या घरी येऊन मग तुम्ही पूजा वगैरे करू शकता. तर असे जवळजवळ 2 ते 3 महिने निघून जाता. 11 गुरुवार जर तुम्ही करणार असेल, 3-4 महिने आपल्याला अडचण वगैरे येते, तर तो गुरुवार आपला राहतो. तर या पद्धतीने. आणि गुरुवारचं उद्यापन काही नसतं. तुम्ही जर 9 लहान मुलांना जीव घालत असाल तर घालू शकता. नसेल घालायचं तुम्हाला तर तुम्ही मंदिरामध्ये अन्नदान करू शकता. एखाद्या मंदिरात जायचं, तिथे माणसं बसलेलेच असतात. गुरुवारच्या दिवशीच दान करायचं आहे तुम्हाला. पिवळी खिचडी वगैरे बनवून घेऊन जायची आणि ती दान करायची, ते खूप चांगलं असतं. नैवेद्य वगैरे घरी सगळं दाखवून द्यायचं आणि बस इतकंच उद्यापनाचं असतं. उद्यापनाला काही तुम्ही एवढं नाही केलं, लहान मुलांना जीव नाही घातलं तरीही चालतं. मंदिरात दान केली खिचडी वगैरे पिवळी बनवून, ते चालणार आहे. तर स्वामींना जे आवडतं तेही तुम्ही बनवू शकता. बेसन पिठाचे लाडू वगैरे ते सुद्धा स्वामी मंदिरात जाऊन तुम्हाला दाखवू शकता. तर मी म्हणत होते की स्वामी व्रत चालू करण्याच्या आधी स्वामींच्या मठात किंवा मग केंद्र असेल तिथे जाऊन स्वामींसमोर नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे. मी तुमच्या व्रताला सुरुवात वगैरे करत आहे असं त्यांना सांगायचं आहे आणि त्यांचा मान सन्मान त्यांचा करायचा आहे. फक्त नारळ, एक खडीसाखर हे तुम्हाला मंदिरात जाऊन ठेवून यायचं आहे स्वामी समर्थांच्या. तुमच्याकडे नसेलच, तुमच्या घरात फोटो वगैरे असेल तर तुम्ही फोटोसमोर ते ठेवू शकता. नंतर मंदिरात जाऊन तुम्ही चढवून द्यायचं आहे ते. तर अशा पद्धतीने मी आदल्या दिवशीच वगैरे ठेवून आलेली होती. तर मी इथे आरती वगैरे करून घेत आहे मी आता. सगळ्यात शेवटी आपल्याला 21 अध्याय वगैरे वाचल्यानंतर नित्यसेवेमध्ये आरती दिलेलीच आहे. तर ती आरती आपल्याला म्हणून घ्यायची आहे. सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरत्या दिल्या आहे. तुम्ही कोणत्या टायमात करत आहात त्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे. तर मी इथे आरती करून घेत आहे. सगळं म्हटलं गेलेलं आहे माझं. तर आरती वगैरे म्हणून घ्यायची. त्याच्यानंतर कपूर आरती करून घ्यायची आहे. कपूर वगैरे जाळून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने मी इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि त्याचे हेच नियम असतात, जास्त काही नियम वगैरे नाही आहे. तर अशा पद्धतीने साधं सिंपल आपलं 11 गुरुवारचं व्रताला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या पद्धती या आहेत. तर आरती वगैरे झाल्यानंतर मुजरा वगैरे करायचा आहे स्वामींना 3 वेळा. त्याच्यानंतर नमस्कार वगैरे करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने करायचं आहे. तर कोणतंही व्रत करत असेल तर आपण या पद्धतीनेच नमस्कार करून घ्यायचा. पूजा वगैरे करून झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी इथे स्वामी समर्थांच्या 11 गुरुवाराचं व्रत करत असते. तर आधी पण 2 वेळा केलेले आहेत, हे 3ऱ्यांदा आहे. तर चला, झाली पूजा वगैरे करून. जे आपण पाणी होतं, आधी संकल्प करायचा असतो पूजेचा, तर ते पाणी मी इथे झाडांमध्ये टाकून देते. झाडांना वगैरे टाकायचं हे पाणी. तसं तर मी सकाळीच केला होता, पण तुम्हाला दाखवण्यासाठी खास तुमच्यासाठी परत मी केला. म्हणजे थोडी पूजा झाली, मग त्याच्यानंतर आठवलं, मग मी संकल्प केला.
तुम्हाला दाखवण्यासाठी. तर पूजेच्या आधी किंवा मग ज्या दिवशी तुमचा व्रत असणार आहे त्याच दिवशी सकाळी तुम्ही हे संकल्प वगैरे करून घ्यायचा आहे. आणि मी सांगितलं त्याचप्रमाणे की मग स्वामी समर्थांचं मंदिर असेल, केंद्र असेल, तिथे जाऊन तुम्ही, आणि नसेल काहीच तर ते स्वामी समर्थांचा फोटो असेल तर त्याच्यापुढे तुम्ही खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझं हे संकल्पयुक्त व्रत हे पूर्ण पार पडू द्या, व्यवस्थित, अगदी निर्विघ्न, आणि सगळी सेवा माझ्याकडून तुम्ही करवून घ्या. तर अशा पद्धतीने करायचं असतं आणि ते स्वामी समर्थांना समर्पण करायचं, म्हणजे ठेवून द्यायचं नारळ आणि खडीसाखर वाहून द्यायची. मी इथे मंदिर वगैरे आहे तिथे ठेवून आलेली आहे मी. तर चला तर बघूया पुढची कामं काय काय होतं, कसं होतं. तर करून झालेलं आहे. आता थोड्या वेळाने स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेईल. आता एवढं सगळं मी म्हटली, पण त्याच्यानंतर वाचायलाच मला खूप टाईम लागतो, कारण आता खूप म्हणजे मी दर गुरुवारी पूर्ण 21 वाचून घेत असते, पण 3 ते 3.5 तास मला लागतात, कारण हळूहळू मध्ये मध्ये खूप अशी झोप येत होती मला. वाचता वाचता आपल्याला झोप येते मध्ये मध्ये. ते म्हणतात की काही असे अदृश्य शक्ती असतात जे आपल्याला चांगलं काम आपण करत असतो ते आपल्याला करू नाही देत, म्हणून ही झोप आपल्याला येते. तर असं मी ऐकलेलं आहे. तुम्हाला जर काहीच्याविषयी काही माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला बघूया पुढे, जर कंटिन्यू झाला तर नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, नाहीतर मग इथेच मी हा ब्लॉग पूर्ण करत आहे. आता स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेते आणि पुढचं जे काही असेल संध्याकाळचं रुटीन हे तर तुम्हाला माहीतच आहे. स्वयंपाक वगैरे नैवेद्य दाखवून द्यायचा आहे स्वामींना छानपैकी. जो आपलं तुम्ही प्रेमाने काही बनवलं, चटणी भाकर वगैरे, तीसुद्धा तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवली ना तरीही चालणार आहे. आणि काही स्वयंपाक बनवला, छान पंचपक्वान्न बनवा किंवा मग साधा सिंपल स्वयंपाक जे असेल घरामध्ये ते तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवा. आणि थोडं एक गोडाचा पदार्थ बनवा किंवा दुधामध्ये साखर टाकून तोही नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. तर अशा पद्धतीने आता स्वयंपाक वगैरे करून घेते आहे. स्वयंपाकाची तयारी करून घेते, म्हणजे डाळ भात वगैरे, चपाती भाजी असंच बनवणार आहे मी आता. आणि थोडा गोडासाठी शिरा वगैरे बनवून घेईल. तर दुपारचा स्वयंपाक झाला होता आणि कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला अशा पद्धतीने आज माझं गुरुवारचं रुटीन होतं. आणि हळदीचं लेपन वगैरे मी काही केलं नाही, ते उद्या करणार आहे. शुक्रवार आहे म्हटलं तर मी शुक्रवारीच करते. तर त्याप्रमाणे तुम्ही जर 11 गुरुवारचं करत असाल तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गुरुवारीही हळदीचं लेपन करू शकता, पण मी काही केलं नाही आज. आणि पावसाचं पूर्ण हे होतं, पाय वगैरे येतात सगळ्यांचे, ते खराब होतं ते, तर त्याच्यामुळे मी आज नाही केलं, तर उद्या करेल ते नक्कीच. तर चला बसून बसून थोडंसं थकली मी आता. 3-3.5 तास झाले मी बसलेली होती. तर त्याच्यानंतर 11 माळी जप करून घ्यायचा स्वामी समर्थांचा, आणि माझा 11 वेळा तारक मंत्र जप करायचा बाकी आहे, तो मी आता करून घेईल. थोडा वेळ म्हटलं, 3.5 तास बसली मी, म्हणजे आज खूप दिवसानंतरची म्हणजे आली, तर त्याच्यानंतर वाचायला बसली ना तर टाईम लागला मला थोडा. तर आजचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.